नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे नकाशे बघतोय। यापूर्वी आपण कोकण विभाग आणि नाशिक विभाग बघितला होता। आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो पुणे विभाग असणार आहे। आपला जो महत्त्वाचा सोर्स आहे तो स्टेट बोर्ड असणार आहे। त्यामुळे तुम्हाला हे जे सगळे मॅप भेटणार आहेत ते ऑथेंटिक मॅप असणार आहेत आणि त्यातल्या त्यात आयोगाचे ज्यावेळेस प्रश्नपत्रिका येत असते त्यामध्ये तुम्हाला याचा सोर्स तुम्ही वापरू शकतात, कारण की हे सगळे जे मॅप्स असणार आहेत ते सगळे स्टेट बोर्डमधले असणार आहेत। त्यामुळे ऑथेंटिक आणि अचूक असे मॅप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत। आता बघा, आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी राज्यसेवेसाठी तसेच कंबाईनसाठी जे आपल्याला मॅपवरचे प्रश्न विचारले जातात, आपल्याला विचारताना कधी आपल्याला दिशा विचारली जाते, कधी आपल्याला पर्वत विचारले जातात, कधी आपल्याला नद्या विचारले जातात, पण आपण भरपूर सोर्सेस वापरत असल्या कारणाने आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं। तर हे कन्फ्युजन कमी करण्यासाठी आणि एक ऑथेंटिक डेटा तुमच्यासमोर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ बघा एकदम सिंपल असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण विभागानुसार जातोय, त्यामुळे तुम्हाला हा पार्ट जो आहे तो कव्हर करायला फार इझी जाणार आहे। विभाग बघताना आपण त्यातले जेवढे जिल्हे येणार आहेत त्याचे आपण प्राकृतिक नकाशा बघणार आहोत। प्राकृतिकच्या नंतर आपण दळणवळण नकाशा बघणार आहोत आणि राजकीय नकाशा बघणार आहोत। अशा 3 प्रकारचे नकाशे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील। त्याचबरोबरीने जे काही प्रश्न येतात, कशा पद्धतीने प्रश्न हे फॉर्म होतात MPSC मध्ये, तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर पुणे जिल्हा दिसतोय। तर सर्वप्रथम आपण सांगूयात की पुणे विभागामध्ये जर पाहिलं तर कोणकोणते जिल्हे येतात। तर बघा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर। तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर 5 जिल्हे या पुणे विभागामध्ये येतात। तर आपण सुरुवात करणार आहोत पुणे जिल्ह्यापासून। तर सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला हवं की पुणे जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत। असा वन लाइनर प्रश्न पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे लक्षात ठेवा 14 तालुके, बघा इथे लिहितोय मी, 14 तालुके हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। आता ते कशा पद्धतीने बघायचे बघूयात। आता बघा, तुम्हाला एक आठवत असेल की कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की आपल्याला जिल्हा विचारतात आणि ज्या जिल्ह्यामधले सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका कोणता आहे, सर्वात पश्चिमेकडचा कोणता आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ऑलरेडी विचारून झालेले आहेत। नंदुरबारचं तुम्हाला उदाहरण आठवत असेल। त्याचबरोबरीने पुणे जिल्ह्यातलं जे जुन्नर तालुका आहे, जो सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे, त्यावर पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। त्यामुळे हे मॅप फार एकदम काळजीपूर्वक तुम्ही बघा। त्यातल्या त्यात हे ऑथेंटिक असल्या कारणाने तुम्हाला दुसरे कोणतेही मॅप रेफर करण्याची गरज पडणार नाही। तर बघूयात आपण या 14 तालुक्यांचा आपण अभ्यास करू। आधी आपला जो पहिला नकाशा आहे तो आपला राजकीय नकाशा आहे। पुढे बघा मग दळणवळण हा नकाशा येतोय। त्यामध्ये आपण पर्यटन स्थळे पण बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा जो असणार आहे आपला तो प्राकृतिक नकाशा असणार आहे। त्यावर आपण डिटेल माहिती घेणारच आहोत। सर्वप्रथम आपण राजकीय मॅप बघूयात। आता आपल्याला 14 तालुके बघायचे आहेत। तर बघा, सर्वात उत्तरेकडचा जर तालुका आपल्याला विचारला पुणे जिल्ह्यातला, तो असणार आहे जुन्नर तालुका आणि यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे। जुन्नर तालुका जर बघितला तो ठाणे जिल्ह्याला पण अटॅच आहे आणि अहमदनगरला पण तो सीमा करतोय। अहमदनगर आता अहिल्यानगर आपण म्हणूयात, अहिल्यानगरला तो सीमा करतो जुन्नर तालुका। त्यानंतर खाली जर आपण आलो तर घोडेगाव, त्यालाच आपण आंबेगाव तालुका पण म्हणतो। त्यानंतर राजगुरुनगर आहे, त्याला खेड तालुका आपण असं म्हणतो। त्यानंतर वडगाव मावळ तालुका आहे। त्यानंतर पौड मुळशी तालुका। अशा पद्धतीने आपण बघितलं। इकडे जर आपण आलो सेंटरला तर पुणे तालुका आहे। पुणेमध्ये अजून एक आहे बघा, पुणे शहर तालुका, राईट। इकडे हवेली तालुका तुम्हाला दिसतोय। त्याच बाजूला जर तुम्ही इकडे गेले पूर्व साईडला तर शिरूर तुम्हाला दिसतंय। शिरूरच्या खाली दौंड, दौंडच्या खाली बघा बारामती, बारामतीच्या साईडला तुम्हाला इंदापूर दिसतोय, इंदापूर तालुका। त्यानंतर पुण्याच्या एक्झॅक्ट खाली तुम्हाला सासवड, त्यालाच आपण पुरंदर तालुका असं म्हणतो। त्यानंतर भोर तालुका आणि वेल्हे तालुका। अशा पद्धतीने हे 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। आता यावर जर बघितलं तर सर्वात उत्तरेकडचा तुम्हाला कोणता दिसतोय, जुन्नर तालुका दिसतोय आणि सर्वात दक्षिणेकडचा जर आपल्याला विचारला तर तो असणार आपला इंदापूर तालुका। अशा पद्धतीने आता बघूयात आपण की पुणे जिल्ह्याला कोणकोणते जिल्हे लागतात, सीमा कोणकोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे। बघा, इथे दिसतंय तुम्हाला अहिल्यानगर, त्यानंतर इथे ठाणे जिल्हा लागतोय, त्यानंतर रायगड जिल्हा इथे अटॅच आहे। रायगड जिल्हा या पूर्ण तालुक्यांना लागतो। खाली जर बघितलं आपण तर सातारा आहे आणि इकडे सोलापूर। तर बघा, म्हणजे किती जिल्ह्यांचा याला सीमा लागून आहे पुण्याला। तर बघा,
अहिल्यानगर 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 जिल्हे, 5 जिल्हे हे पुणे या जिल्ह्याला काय करतायत, सीमा तयार करतायत. तर यावर पण प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर इंदापूर जो तालुका आहे बघा, इंदापूर तालुक्याला सोलापूर जिल्हा लागतोय. इकडे जर बघितलं बारामती, सासवड आणि भोर या तालुक्याला सातारा जिल्हा लागतोय. आणि इकडे रायगड आहे, पूर्ण कोकणचा भाग. कोकणचा भाग जर बघितला तर या पश्चिम साईडचे जे काही तालुके आहेत त्यांना लागतोय. बघा याच्यावर जास्त आता काही प्रश्न विचारण्याची शक्यता नाही आहे. फक्त एक लोकेशन तुम्हाला माहिती असण्यासाठी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. पण पुढचे जे मॅप असणार आहेत ते फार महत्त्वाचे असणार आहेत आपल्यासाठी. ते आपण बघूयात आता वन बाय वन. तर बघा या मॅपमध्ये जर आपण पाहिलं तर इथं तुम्हाला दिसतंय सूचीमध्ये की याच्यामध्ये किल्ले तुम्हाला दिसणार आहेत, घाट आपण बघणार आहोत, शिखर, लेणी, काही विमानतळं असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, हे सगळे आपले या मॅपच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. तर सर्वात उत्तरेकडे जर बघितलं तुम्हाला दिसतंय बघा इथं हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड हा किल्ला तुम्हाला दिसतोय. तुम्हाला माहीत असेल की जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे. बघा त्याच्याच बाजूला तुम्हाला लेण्यांद्रीच्या लेण्या दिसत आहेत बघा, लेण्यांद्री, राईट, अष्टविनायकापैकी एक हे ठिकाण आहे. तर बघा अशा पद्धतीने म्हणजे जुन्नर तालुका किती महत्त्वाचा आहे. इथं तुम्हाला माळशेज घाट पण दिसतोय बघा, माळशेज घाट. त्याचबरोबरीने बाजूला तुम्हाला दिसतंय नाणेघाट, सर्वात महत्त्वाचं. इतिहासामध्ये आपण नाणेघाटबद्दल वाचलेलं असतं सातवाहन बघताना. ठीक आहे. तर बघा म्हणजे जुन्नर तालुका किती महत्त्वाचा आहे. हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, बाजूला नाणेघाट, लेण्यांद्रीच्या लेण्या आणि शिवनेरी किल्ला, त्यासाठी जुन्नर महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे गेले पश्चिम साईडला तर तुम्हाला इथं भीमाशंकर दिसतंय बघा, भीमाशंकर, राईट. हे शिखर पण आहे आणि तिथे ज्योतिर्लिंग पण आहे बघा. त्यानंतर आपण खाली गेलो तर बघा इथं बोरघाट तुम्हाला दिसतोय, लोणावळा दिसते, लोणावळ्याच्या वर तुम्हाला बोरघाट दिसतंय. त्यानंतर बघा हा जो एक्सप्रेस वे आहे ज्याला आपण पुणे मुंबई एक्सप्रेस वे म्हणतो, तिथं तुम्हाला 2 लेण्या दिसत आहेत. एक आहे कार्ले आणि त्याच्या खाली आहे भाजे. दिसल्या 2 लेण्या तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर आपण इकडे गेलो परत खाली तर बघा इथं तुम्हाला ताम्हिणी घाट दिसतोय. दिसला ताम्हिणी घाट, हा ताम्हिणी घाट. इथं कोरीगड नावाचा किल्ला आहे, ताम्हिणी घाट दिसला आहे तुम्हाला. त्यानंतर इथं तोरणा नावाचा शिखर पण आहे आणि किल्ला पण आहे बघा. राजगड पण इथेच दिसते तुम्हाला बाजूला. सिंहगड दिसतंय बघा, मेन पुणेमध्ये सिंहगड आहे. आणि पुणेमध्ये जर आपण पाहिलं तर कात्रजचा घाट आहे बघा, कात्रज घाट. आणि बाजूला जर बघितला जो की बारामतीकडे जातो तो आहे दिवे घाट. ठीक आहे, दिवे घाट, कात्रज घाट आपण बघितले. बघा घाट किती बघितले आपण. बघा वर आपण जर पाहिलं तर सर्वात आधी आपण माळशेज घाट बघितला, त्यानंतर नाणे घाट बघितला, त्यानंतर इथे बोरघाट आहे, तो इथे दाखवलेला नाही आपण. ठीक आहे, इथे बोरघाट आहे. आणि त्याच्यानंतर खाली गेलो तर आपण ताम्हिणी घाट तुम्हाला दिसला आहे. त्यानंतर इकडे जर मेन पुण्यामध्ये जर पाहिलं आपण तर तिथे कात्रज घाट आणि दिवे घाट तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. परत आपण खाली जर गेलो तोरणाच्या खाली जो भोर तालुका आहे तिथे तर वरंदा घाट तुम्हाला दिसतोय. वरंदा घाट तो महाडकडे जातोय बघा रस्ता, महाडकडे जाणारा रस्ता जो आहे वरंदा घाट. तर हे जे घाट आहेत हे फार महत्त्वाचे असणार आहेत आपल्यासाठी. बघा आपण आता बोटावर मोजणे इतके घाट बघितलेत, 6-7 घाट आपण पाहिलेत. ते तुम्हाला पाठात असले पाहिजे. त्यात आपण 2 लेण्या बघितल्या आणि काही किल्ले पण आपण बघितले, जसं की सिंहगड बघितला, राजगड बघितला, तोरणा बघितलं. इथं पुरंदरचा किल्ला आहे बघा, पुरंदर. इथं जेजुरी आहे, देवस्थान आहे जेजुरी. ठीक आहे. इथं मयुरेश्वर हे अभयारण्य आहे बघा, सुपे त्याला आपण म्हणतो. त्यानंतर इथं वालचंद नगर आहे इंदापूरमध्ये, इंदापूर तालुका. अशा प्रकारचे आपण थोडे पर्यटन स्थळं बघितले. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं बघा देहू आणि आळंदी, राईट. हे 2 देवस्थान तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण हे देवस्थानं, त्याचबरोबरीने पर्यटन स्थळं, घाट यांचे लोकेशन आपण या मॅपच्या माध्यमातून बघितलेले आहेत. पुढच्या मॅपला आपण जाऊयात. पुढचा मॅप सर्वात महत्त्वाचा आहे, याच्यावर आपला जास्त वेळ जाणार आहे एक्सप्लेनेशनमध्ये. तर बघा आपल्याला हा मॅप बघायचा आता प्राकृतिक मॅप. तर प्राकृतिक मॅप फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये प्राकृतिक मॅपला तुम्हाला जास्त फोकस असायला पाहिजे, कारण की यावर जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात भूगोल या टॉपिकमध्ये. तर बघा सर्वात महत्त्वाची जर नदी बघितली आपण जी की पुणे जिल्ह्यातून जाते, जी की बॉर्डर पण करते, तर ती आहे भीमा नदी.
ठीक आहे. पण भीमा नदी बघण्याच्या आधी आपण बघूया सर्वात उत्तरेकडची जी नदी आहे पुणे जिल्ह्यातली, ती आहे कुकडी नदी. ठीक आहे. हरिश्चंद्र डोंगर त्याखाली जर पाहिलं तर कुकडी नदी ही तुम्हाला दिसत असेल. तर बघा इथे माणिकडोह नावाचा डॅम इथं कुकडी नदीवर आहे. तर कुकडी नदी, त्यानंतर इथे जर बघितलं तर मीना नावाची नदी आहे आणि घोड नावाची नदी आहे. तर घोड या नदीवर टिंभे नावाचं धरण आहे. डिंभे नावाचं धरण आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर घोड नदी ही कुकडी नदीला इथे येऊन मिळते. ठीक आहे. म्हणजे घोड नदी आणि कुकडी नदी या दोन्ही नदींचा इथे संगम होतो शिरूर तालुक्यामध्ये. व पुढे घोड नावाची नदी ही पुढे जाते. म्हणजेच घोड आणि कुकडी नदीच्या संगमापासून पुढे घोड नदी ही पुढे जात असते. मग घोड नदी पुढे गेल्याच्या नंतर आता आपण बघूयात भीमा नदीचं सगळ्या उपनद्या वगैरे आपण बघणार आहोत. तर भीमा नदी तर तुम्हाला माहीत असेल की उगम कुठे आहे, भीमाशंकरपासून आहे. तर चासकमन नावाचं इथं धरण तुम्हाला दिसतंय, भीमा नदीवरती आहे चासकमन. तर भीमा नदी इथून उगम पावली, त्यानंतर इथं भाभा नावाची नदी तिला येऊन मिळते. अशा पद्धतीने हा प्रवाह जो आहे तो भीमा नदीचा आहे. वरून तिला वेळा नावाची नदी येऊन मिळते आहे, वेळा नावाची नदी. त्यानंतर बघा इथे इंद्रायणी नदी तुम्हाला दिसते. तर देहू आळंदी जी देवस्थान आहे ते कोणत्या नदीवर आहे आपल्याला माहिती आहे की ते इंद्रायणी नदीवर आहे. ही इंद्रायणी नदी तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे. इथे हे छोट्या छोट्या नद्या आहेत, ह्या जास्त महत्त्वाच्या नाही आहेत, तरी तुम्ही बघून घ्या. आंध्रा नावाची नदी इथं दिसते, कुंडी नावाची नदी दिसते. ठीक आहे. तर या इंद्रायणी नदी जाऊन मग पुढे भीमा नदीला जाऊन मिळते. पुढे जर आपण पाहिलं तर पुणे या जिल्ह्यातून किंवा पुणे या शहरातून दोन नद्या ज्या उगम पावतात किंवा ज्या नद्या जातात तर त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर बघा इथे मुळा नावाची नदी तुम्हाला दिसते, वर आहे तुम्हाला पवना. तर पवनावर पवना डॅम बघा इथे, आणि अशा पद्धतीची ही पवना नावाची नदी ही मुळा नावाच्या नदीला येऊन मिळते. तर मुळा नदी तुम्हाला इथे खाली दिसते. ठीक आहे. तर मुळा नदी आणि पवना नदी यांचा संगम होऊन मग पुढे ती मुळा नदी ही पुणे शहरामध्ये जाते. त्यानंतर इथं जर बघितलं आपण टेमघर नावाचं धरण आहे, पानशेत नावाचं धरण आहे, खडकवासला नावाचं धरण आहे. म्हणजे खडकवासला, टेमघर आणि पानशेत हे सगळेचे सगळे धरणं मुठा नावाच्या नदीवर आहे. ही मुठा नावाची नदी आणि मुळा नावाची नदी ही पुणे शहरामध्ये एकत्र येते आणि मग पुढे हा दोन्ही प्रवाह जो आहे मुळा मुठा हा प्रवाह पुढे जाऊन कोणाला मिळतो आहे, भीमा नदीला जाऊन मिळतो आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मग भीमा नदी पुढे जाऊन पुणेला काय करते, ती बॉर्डर तयार करते. आणि वरून कोणती नदी येते आपण आधी बघितलेली घोड नावाची नदी येते. मग अशा पद्धतीने बॉर्डर करत ही भीमा नदी पुढे जाते, इंदापूर तालुक्याला पार करून मग ती पुढच्या प्रवासाला जाते. आता बघूयात इथे आपण अजून एक नदी महत्त्वाची जी तिला आपण म्हणतो कर्रा नावाची नदी. म्हणजे बारामतीतून जी नदी जाते तिचं नाव आहे कर्रा नावाची नदी. त्यानंतर अजून एक महत्त्वाची नदी तिला आपण म्हणतो नीरा नावाची नदी. तर नीरा नावाची नदी जर बघितलं तिथं वेळवंडी धरण आहे बघा, इथं वेळवंडी नदी आहे. त्यानंतर इथं भाटघर धरण आहे, इथं नीरा देवधर धरण आहे. तर अशा पद्धतीची ही नीरा नावाची नदी इथे खालून जी आहे दक्षिणेकडे, तर दक्षिणेकडे ही सीमा तयार करते. ठीक आहे. अशा पद्धतीने सातारा या जिल्ह्याला ती सीमा तयार करून मग पुढे ती भीमाला जाऊन मिळते. तर अशा पद्धतीने आपण फक्त काय बघितलं, आता नद्या बघितल्या. या नद्यांचं जे काही जाळं आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते फार महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तुम्हाला या मॅपच्या थ्रू ते व्यवस्थितपणे समजलेलं असेल. आता याचा जो फॅक्च्युअल डेटा आहे की कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे तो तुम्ही फॅक्च्युअल डेटा तुम्ही स्वतःहून केला पाहिजे. कारण की इथे आपण आता फक्त लोकेशन बघतो आहे, जेणेकरून तुमची जी फोटोग्राफिक मेमरी आहे त्यामध्ये तुम्हाला ते आठवेल की आपण नद्या या बघितल्या होत्या त्या कोणत्या दिशेला कोणत्या नद्या आहेत. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल. आता आपण काय बघूयात की डोंगर वगैरे बघूयात की डोंगर आणि शिखरं कुठं कुठं आहेत. तर हरिश्चंद्र डोंगर तर आपण बघितलंच, तो उत्तरेकडे आहे. त्यानंतर आपण जर खाली गेलो तिथं तुम्हाला बघा तसूबाईचे डोंगर तुम्हाला दिसत असेल. इथं तसूबाईचे डोंगर, तसूबाई डोंगर. त्यानंतर इथं शिंगी डोंगर आहे पुणेमध्येच. त्यानंतर भीमाशंकर तर आपण पाहिलंच. त्यानंतर इथं मांडवी डोंगर आहे, ताम्हिणी डोंगर आहे, ताम्हिणी घाटच्या बाजूला तिकडे ताम्हिणी डोंगर आहे. त्यानंतर अंबाला डोंगर तुम्हाला दिसतोय, पुरंदरच्या टेकड्या दिसत आहेत, पुरंदरच्या टेकड्या. अशा पद्धतीने आपण आता काही भूरूपे पण बघितलेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर भीमा नदी ही फार महत्त्वाची असणार आहे पुणे जिल्ह्यासाठी.
आता पुढच्या जिल्ह्यावर आपण जाऊयात. पुढचा जिल्हा आपला असणार आहे सातारा. तर सर्वप्रथम आपण काय बघतो की सातारा जिल्हा बघताना की एकूण तालुके किती आहेत. तर सातारामध्ये जर पाहिलं आपण तर 11 तालुके आहेत. टोटल किती तालुके आहेत? 11 तालुके आहेत. ते कशा पद्धतीने आता बघणार आहोत आपण. बघा, सर्वात उत्तरेकडे जर आपल्याला विचारलं की सातारा जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता, तर तो असणार आहे खंडाळा. राईट, तो पुणे जिल्ह्याला लागून आहे, खंडाळा तालुका. त्यानंतर बाजूला बघा तुम्हाला इथं फलटण दिसतंय, फलटण. त्यानंतर खाली दहिवडी म्हणजेच मान तालुका, वडूज म्हणजे खटाव तालुका, कोरेगाव सातारा. त्यानंतर इथं मेढेच म्हणजे जावळी तालुका. खंडाळ्याच्या खाली वाई, महाबळेश्वर एक तालुका आहे, पाटण आणि कराड. तर असे 11 तालुके हे सातारा जिल्ह्याला आहेत. आता आपण सीमा बघूयात. तर सर्वात उत्तरेकडे आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्हा असणार आहे. त्यानंतर इथं बघा महाबळेश्वर आणि वाई या 2 तालुक्यांना एक जिल्हा लागतो आहे, तो फार महत्त्वाचा आहे, तो आहे रायगड. हे भरपूर मुलं काय करतात, विसरून जातात, इथे त्यांचं लक्ष राहत नाही. तर तुम्ही लक्षात ठेवा, रायगड जिल्हा जो आहे तो सातारा जिल्ह्याला लागतो आहे. आणि त्या कोणत्या 2 तालुक्यांना लागतो? महाबळेश्वर आणि वाई. त्यानंतर बाजूला रत्नागिरी तुम्हाला दिसतो आहे, पश्चिम साईडला रत्नागिरी. दक्षिणला सांगली जिल्हा आहे आणि बाजूला जर बघितलं आपण पूर्व साईडला तो सोलापूर जिल्हा तुम्हाला दिसतो आहे. ठीक आहे, म्हणजे पुणे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6, म्हणजेच जर बघितलं आपण 6 नाही 5च जिल्हे लागतात. पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर, 5 जिल्हे हे सातारा जिल्ह्याला लागतात. तर हा आपण काय बघितला, राजकीय मॅप बघितला. पुढे बघा, आता दळणवळणमध्ये बघतोय आपण पर्यटनामध्ये काय काय लागतं आपल्याला. तर बघा इथे जर बघितलं आपण पाचगणी तुम्हाला दिसतंय, थंड हवेचे ठिकाण. पाचगणी, महाबळेश्वर हे सगळे थंड हवेचे ठिकाणं तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर इथे खंडाळा पण आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर आपण इकडे जर गेलो, प्रतापगड किल्ला दिसतोय तुम्हाला महाबळेश्वरच्या बाजूला, प्रतापगड. कास पठार जे की सर्वात प्रसिद्ध आहे, असं फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती तिथे आढळतात. कास पठार सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर खाली जर आपण बघितलं 2 किल्ले तुम्हाला दिसत आहे सातारामध्ये, सज्जनगड आणि अजिंक्य तारा. त्यानंतर ठोसेघर, चाळकेवाडी. त्यानंतर खाली कोयनानगर तुम्हाला दिसतंय. चांदोली तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली. त्यानंतर इथं मायनी नावाचं अभयारण्य आहे. तुम्हाला फक्त इथे लोकेशन बघायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर बघा, हा जो एक राष्ट्रीय महामार्ग जातो आहे बघा इथून पुणेकडून, जो राष्ट्रीय महामार्ग जातो आहे हा, तर आपण पुणेमध्ये पण बघणार होतो तर पुणेमधून पण जात होतो. तर तो जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला आपण नवीन नावानुसार जर बघितलं तर नॅशनल हायवे 48 तो असणार आहे. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवा तुम्ही. चला पुढे जाऊयात आपण. हा महत्त्वाचा आहे आता आपल्यासाठी. तर आपण आत्ताच बघितलं होतं पुणे जिल्हे बघताना की पुण्याच्या दक्षिणेला नीरा नावाची नदी काय करत होती, बॉर्डर तयार करत होती सातारा जिल्ह्यासोबत. तर नीरा नावाची नदी तुम्हाला दिसते उत्तर साईडला. ठीक आहे, आणि पुणेच्या दक्षिण साईडला. तर नीरा नावाची नदी आपण पाहिली, ते नीराला इथे बाणगंगा नावाची नदी येऊन मिळते. पुढे आपण बघूयात सर्वात महत्त्वाची नदी जी आहे ती आहे कृष्णा नावाची नदी. तर बघा, कृष्णा जर आपण पाहिली तर कृष्णा नावाची नदी ही इथून महाबळेश्वरमधून इथून उगम पावते बघा, कृष्णा नावाची नदी. ठीक आहे, कृष्णा उगम पावली, तिला जर वरून पाहिलं आपण तर इथून एक बाजूला पूर्व साईडला एरळा नावाची नदी बघा. याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णेची डाव्या बाजूची उपनदी आहे. तर डाव्या बाजूची जर उपनदी विचारली होती तर ती असणार होती एरळा नावाची नदी. तर एरळा नावाची नदी फार फेमस आहे, ऑलरेडी आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर बामनोलीचे जे डोंगर आहेत आणि महाबळेश्वर डोंगर वगैरे रांग आहेत, तिथे मोठे मोठे शिखर असल्याकारणाने तिथून बऱ्यापैकी नद्या या उगम पावतात. तर बघा तिथून तुम्हाला दिसतंय की कोयना नावाची नदी इथून उगम पावते. कोयनेवर तुम्हाला माहीत असेल कोयना धरण आहे, त्याला आपण भाग्यलक्ष्मी असं म्हणतो. पाटण तालुक्यातून जाते बघा कोयना नावाची नदी. तर कोयना नावाची नदी जर बघितली तर कराड या तालुक्यामध्ये ती कृष्णा नावाच्या नदीला जाऊन मिळते. त्यानंतर वेण्णा नावाची नदी फार महत्त्वाची आहे. वेण्णा जी की उजव्या साईडची उपनदी आहे कृष्णेची. इथं कुडाळी नावाची नदी तुम्हाला दिसते.
तारळी, मांड, कैरा या नद्या पण तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि जो कोयना नदीचा जो जलाशय आहे त्याला आपण शिवाजी सागर जलाशय असं म्हणतो. त्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसतंय मान नावाची नदी तुम्हाला दिसते इथं पूर्व साईडला. रानंद तलाव इथं तुम्हाला दिसतोय. मान नावाची नदी पण फार महत्त्वाची. म्हसवड तलाव म्हणजे तुम्हाला वन लायनरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की रानंद तलाव कॉमा म्हसवड तलाव हे 2 तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात किंवा आहेत. तर सातारा जिल्हा तुम्हाला तिथे उत्तर द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलं. आता यामध्ये जर बघितलं डोंगर फार महत्त्वाचे आहेत सातारामधली, त्याच्यावर प्रश्न येण्याची फार दाट शक्यता आहे. कोणकोणते डोंगर आहेत? सीताबाईचं डोंगर, मस्कोबा डोंगर, मांढरदेव डोंगर, त्यानंतर पाचगणी तर आपण पाहिलंच. बामनोली डोंगर बघा, हा सगळा जो पसरलेला आहे हा बामनोलीचा डोंगर आहे. बामनोली डोंगर सह्याद्रीचीच रांगेचा तो एक भाग आहे. त्यानंतर इथं यवतेश्वराचा डोंगर, कास पठार तर आपण ऑलरेडी पाहिलं. परळीचा डोंगर, त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर आगाशिव डोंगर. तर आगाशिव डोंगर, त्यानंतर औंध डोंगर बघितल्यानंतर सीताबाई डोंगर आणि मांढरदेव. तर हे जे काही डोंगर आहेत, यवतेश्वरांचा डोंगर पण असू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात की वन लायनर प्रश्न असतात ते की सीताबाई डोंगर, औंध डोंगर हे डोंगर जे आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची फार दाट शक्यता असते. त्यामुळे या प्रश्नांकडे तुमचं लक्ष असायला हवं. आता बघा पुढचा तालुका आपल्यासमोर आहे, तो असणार आहे सांगली तालुका. ठीक आहे, सांगली तालुक्याचा बघा शेप बघून घ्या कशा पद्धतीचा आहे. अशा पद्धतीने सांगली तालुका आहे. पश्चिम साईडला जर बघितलं तो निमुळता झालेला दिसतोय शिराळा तालुक्यामध्ये. चला आपण आता सांगली तालुका बघूयात. तर सांगली तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. टोटल 10 तालुके आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. सर्वात उत्तरेकडचं जर आपल्याला विचारला तो असणार आहे आटपाडी तालुका सर्वात उत्तरेकडचा. त्यानंतर त्याच्या खाली जर बघितलं तर विटे, त्यालाच आपण खानापूर तालुका असं म्हणतो. नंतर कडेगाव, त्यानंतर इस्लामपूरला वाळवा तालुका असं म्हणतात. शिराळा, त्यानंतर पलूस, तासगाव, कवटे महाकाळ, सांगली म्हणजे इथे मिरज, त्यानंतर जत तालुका फार मोठा दिसतोय बघा तुम्हाला क्षेत्रफळानुसार. जत तालुका फार मोठा आहे. आता बघूयात आपण सीमा कोणकोणत्या आहेत. तर बघा वर तुम्हाला माहीत असेल की वर सोलापूर आहे आणि इकडे सातारा आहे. म्हणजे उत्तर साईडला सोलापूर, पूर्व साईडला उत्तर साईडला सातारा आणि पूर्व साईडला सोलापूर. पश्चिम साईडला बघा छोटंसं जो पार्ट आहे शिराळा तालुक्याचा तो रत्नागिरीला लागतोय. तर हे विसरायचं नाही, रत्नागिरीला पण सांगली जिल्हा लागतोय. तर तो फार महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी. त्यानंतर खाली तुम्हाला माहीत असणार आहे दक्षिणेला कोल्हापूर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कर्नाटक जे राज्य आहे हे कर्नाटक राज्य सांगली जिल्ह्याला लागून आहे. आणि ते कोणकोणत्या तालुक्यांवर आहे ते याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे. तर बघा आता तुम्हाला इथे सांगतो मी 3 तालुके जे आहेत ते फार महत्त्वाचे जे की कर्नाटक राज्याला लागून आहेत. एक आहे मिरज, कवटे महाकाळ आणि जत. हे 3 तालुके तुम्हाला पाठ असणं फार गरजेचं आहे. कारण की हे विचारले जाऊ शकतात की खालीलपैकी कोणते तालुके हे कर्नाटक राज्याला लागून आहेत. राईट. तर बघा पुढचं आपण जाऊयात आता. पुढे दळणवळण आपण बघतोय आणि पर्यटन बघतोय. यामध्ये जर आपण बघितलं उत्तरेकडे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. इथे बघा सागरेश्वर अभयारण्य तुम्हाला दिसतंय, सागरेश्वर अभयारण्य. त्यानंतर इथं चांदोली तुम्हाला आपण आत्ताच बघितलं, चांदोली जे काही राष्ट्रीय उद्यान आहे. तर बघा चांदोलीसाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. तर चांदोली जर बघितलं ते कुठं पसरलेलं आहे. ठीक आहे. तर चांदोली जर आपण बघितलं, चांदोलीचा विचार जर आपण केला तर आपल्याला एक लक्षात येतं की 4 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. हे 4 जिल्हे कोणकोणते असणार आहेत? एक असणार आपलं सातारा, त्यानंतर सांगलीच्या नंतर रत्नागिरी आणि त्यासोबत कोल्हापूर.
असे 4 जिल्हे या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समाविष्ट आहेत. तर हे फार महत्त्वाचे असणार आहेत. रत्नागिरी, त्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा. त्यानंतर इथं जर आपण बघितलं तर बघा इथे काही एवढं महत्त्वाचं नाही वाटत आहे. चला आपण काय करू, प्राकृतिकवर जाऊयात. तर बघा आता प्राकृतिकमध्ये आपण बघूयात नद्या. आधी नद्या बघणार आहोत. वर तुम्हाला दिसतंय उत्तरेकडे मान नावाची नदी, जी की आपण आधी पण बघितली होती. म्हसवड तालुका पण आपण बघितला होता. त्यानंतर बघा इकडे तुम्हाला दिसतंय जत या तालुक्यामध्ये बोर नावाची नदी आहे. बघा बोर नावाची नदी. त्यानंतर अग्रणी नावाची नदी तुम्हाला दिसते, कवठे महाकाळापासून जाणारी. त्यानंतर कर्पूर नावाची नदी आहे. एरळा नावाची नदी आपण ऑलरेडी वर बघितली होती, जी की खाली येऊन बघा इथे ब्रह्मनाळ जे ठिकाण आहे, या ब्रह्मनाळ या ठिकाणी एरळा नावाची नदी ही कृष्णा नदी नावाच्या नदीला येऊन मिळते. कृष्णाला एरळा नावाची नदी कुठे येऊन मिळते, ब्रह्मनाळ या ठिकाणी येऊन मिळते. इथे मोरणा नावाची नदी आहे. अजून एक मोरणा अशी नावाची नदी आहे, जी की अकोला जिल्ह्यामध्ये आहे. ते आपण नंतर बघणार आहोतच. त्यानंतर बघा एक सर्वात महत्त्वाची नदी आहे वारणा नावाची नदी. ही वारणा नावाची नदी बघा तुम्हाला इथे दिसत असेल की हे तिवरा नावाचा जो घाट आहे, तिवरा घाट जो आहे रत्नागिरी आणि सांगलीमध्ये, तर या इथून ती जर बघितली ही वारणा नावाची नदी बघा पूर्ण बॉर्डर तयार करते. ठीक आहे, बघा कशा प्रकारचे कोल्हापूरला ती बॉर्डर तयार करते. पूर्ण बॉर्डर तयार केलेली आहे बघा. आणि कृष्णा नावाच्या नदीला ती जाऊन मिळते, कृष्णाला जाऊन मिळते अशा पद्धतीने. म्हणजे वारणा नावाची नदी फार महत्त्वाची, जी की सांगलीला कोल्हापूरसोबत एक सीमा तयार करते, ती नैसर्गिक सीमा तयार करते. एवढ्या नद्या महत्त्वाच्या आहेत. आता आपण डोंगर बघूयात. तर बघा डोंगर फार महत्त्वाचे आहेत सांगली जिल्ह्यातले. एक आहे शुक्राचार्य डोंगर, होनाई डोंगर, त्यानंतर बलगबाड डोंगर, इथं आडवा डोंगर तुम्हाला दिसतोय, आडवा डोंगर नावच आहे त्याचं, आडवा डोंगर, मुचंडी टेकड्या, रामगड टेकड्या, त्याचबरोबरीने दंडोबा डोंगर. ठीक आहे. त्यानंतर काळभैरव डोंगर. इथे बघितलं तर मल्लिकार्जुन डोंगर. भरपूर डोंगर तुम्हाला दिसणार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. मल्लिकार्जुन डोंगर. आणि सर्वात महत्त्वाचं जे ज्याच्यावर येण्याची शक्यता आहे प्रश्न, तो आहे आपला आष्टा डोंगर आणि वारणा नावाची नदी. हे फार दोन्ही महत्त्वाचे. आणि तिवरा नावाचा घाट. तर हे तिन्ही पॉईंट तुम्ही महत्त्वाचे आहेत सांगली जिल्ह्याच्या बाबतीत. तर बघा काय काय बघितलं आपण, आष्टा डोंगर बघितला, शुक्राचार्य डोंगर बघितलं, आणि काळभैरव डोंगर बघितले, आणि मल्लिकार्जुन डोंगर. अशा पद्धतीने हे महत्त्वाचे डोंगर आहेत जे की चर्चेत पण असतात. पुढच्या जिल्ह्यावर जाऊयात. पुढचा जिल्हा आपला आहे सर्वात महत्त्वाचा कोल्हापूर जिल्हा. आता बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 12. एकूण 12 तालुके आहेत. सर्वात उत्तरेकडचा तालुका जर आपल्याला विचारला कोल्हापूर जिल्ह्यातला सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, तो आहे शाहूवाडी. त्यानंतर इथे बघा शाहूवाडीच्या नंतर खाली येतो पन्हाळाच्या नंतर गगनबावडा, कोल्हापूर, त्याला करवीर तालुकासुद्धा म्हणतात, हातकणंगले, शिरोळ, कागल, त्यानंतर राधानगरी तालुका आहे, गारगोटी, त्यालाच आपण भुदरगड तालुका असं म्हणतो, आजरा, गडहिंग्लज, आणि खाली चंदगड. म्हणजे सर्वात दक्षिणेकडचा कोणता तालुका आहे, चंदगड. सर्वात उत्तरेकडचा कोणता आहे, शाहूवाडी. तर फार महत्त्वाचं आहे, चंदगड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात दक्षिणेकडचा तालुका असणार आहे तो कोल्हापूरचा. तर बघा सीमा जर आपण बघितली तर सांगली जिल्हा लागतोय उत्तरे साईडला, त्यानंतर रत्नागिरी जिल्हा लागतोय, खाली सिंधुदुर्ग, आणि इकडे जर बघितलं आपण तर कर्नाटक राज्य तुम्हाला इथे दिसत असेल. तर कर्नाटक राज्याला आपण बघूयात किती तालुके लागत आहेत, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर चंदगड तालुका
लागतो आहे पूर्ण. त्यानंतर गडहिंग्लज लागतो आहे, कागल नावाचा तालुका लागतो आहे, त्यानंतर हातकणंगले लागतो आहे आणि शिरोळ नावाचा तालुका लागतो आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 आणि 5 असे 5 तालुके हे कर्नाटक राज्याला लागत आहेत. त्यामुळे हे राज्यांची सीमाचा प्रश्न इथे निर्माण होत असतो. त्यामुळे फार महत्त्वाचं असतं. पुढे बघा आता आपण पर्यटन स्थळ आणि लोहमार्ग आणि बाकीच्या गोष्टी बघतोय. चांदोली तुम्ही आत्ताच बघितलं आपण, चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर बघा पन्हाळा किल्ला आहे इथं तुम्हाला दिसतोय. पन्हाळा किल्ला, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाणसुद्धा आहे. इथं विशाळगड दिसतंय तुम्हाला, विशाळगड. ठीक आहे. त्यानंतर बघा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, दोघे आपण वर पण बघितला होता 48. त्यानंतर इथं बघा गारगोटी नावाचा किल्ला. इथे दाजीपूर अभयारण्य, राधानगरी अभयारण्य सर्वात जुनं महाराष्ट्रातलं. आणि खाली जर आपण गेलो तर पारगड किल्ला इथे दिसतोय तुम्हाला. चला आता आपण प्राकृतिककडे जाऊयात. कोल्हापूरचं प्राकृतिकमध्ये जर बघितलं तर आपण आत्ताच बघितलं होतं की सांगलीचं जे काही दक्षिण भाग होता आणि कोल्हापूरचा उत्तरेकडचा जो भाग आहे तिथून जी नदी वाहते, जी की सीमा तयार करते, बॉर्डर तयार करते, ती आहे वारणा नावाची नदी. ती फार महत्त्वाची आहे कारण की यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. इथे कृष्णा नावाची नदी ती येऊन मिळते. इथे बघा शाहूवाडी आहे, शाहूवाडीच्या खाली आपण दिसते पावनखिंड तुम्हाला दिसते. इथं कासारी नावाची नदी बघा, कासारी. त्यानंतर इथं कोल्हापूर शहर आपल्याला दिसतं आहे. इथं बघा कुंभी नावाची नदी आहे, धामणी नावाची नदी आहे, तुळशी नावाची नदी आहे, भोगवती नावाची नदी आहे. या सगळ्या नद्यांना आपण जर बघितलं, इथे एक सरस्वती नावाची पण नदी आहे जी की लुप्त नदी आहे. या सगळ्या नद्यांना जर आपण बघितलं त्यांना आपण पंचगंगा असं म्हणतो. तर पंचगंगा ही कोल्हापूर शहरातून जाते. वारंवार तुम्ही चर्चेमध्ये पण ऐकलं असेल की वारंवार या पंचगंगेला पूर येत असतो पावसाळ्यामध्ये. आणि पंचगंगा मग पुढे कुठे कृष्णाला जाऊन मिळते. खाली जर आपण पाहिलं तर लक्ष्मीबाई तलाव तुम्हाला दिसतो इथं, जो की भोगवतीवर आहे. लक्ष्मीबाई तलाव भोगवती नदीवर आहे. त्यानंतर दूधगंगा, वेदगंगा. दूधगंगा, वेदगंगा. वेदगंगा बघा फार मोठी नदी इथे, वेदगंगा. त्यानंतर इथं चिकोत्रा नावाची नदी तुम्हाला दिसते. हिरण्यकेशी, हिरण्यकेशी नावाची नदी आहे. त्यानंतर खाली इथं घटप्रभा नदी नाव दिसते तुम्हाला. ताम्रपणी नावाची नदी दिसते. ताम्रपणी आणि घटप्रभा. तर घटप्रभा मग पुढे तो मुख्य प्रवाह पुढे जातो. आणि खाली जर बघितलं तर महत्त्वाची नदी आहे ती तिलारी नावाची नदी. तिलारी नावाची नदी मग पुढे सिंधुदुर्गमध्ये पण जाते. तिलारी नावाची नदी. तर इतक्या नद्या महत्त्वाच्या आहेत. आता आपण डोंगर बघूयात कोणकोणते आहेत. तर वर जर आपण पाहिलं तर पूर्ण सह्याद्री पर्वत आपल्याला माहिती आहे की पश्चिम साईड जो आहे तो सगळा सह्याद्री पर्वत इथे पसरलेला आहे. मसाई पठार. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतं गगनबावडा, तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे. तिथे सगळा डोंगराळ भाग येतो सह्याद्रीचा. इथं बघा उत्तर दूधगंगा डोंगर रांग, उत्तर दूधगंगा डोंगर रांग, दक्षिण दूधगंगा डोंगर रांग, अशा पद्धतीचे डोंगर रांग आहे. चिकोडी बघा इथे तुम्हाला दिसतंय चिकोडीचे डोंगर. हे चिकोडीचे डोंगर इथं असणारे चिकोडीचे डोंगर. तर बघा अशा पद्धतीने हे डोंगर पण आपण पाहिलेत. आता पुढचा जो आपला जिल्हा असणार आहे तो असणार आहे सोलापूर. सोलापूरचा आपण राजकीय मॅप बघतोय. सोलापूरमध्ये जर बघितलं तर टोटल 11 तालुके आहेत. सोलापूरमध्ये 11 तालुके आहेत. कोणकोणते आहेत ते बघण्यापूर्वी बघा सर्वात उत्तरेकडचा जर तालुका आपल्याला विचारला, सोलापूरचा सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे तो करमाळा आहे. करमाळा. करमाळाच्या खाली जर बघितलं तर माढा, नंतर बार्शी, बाजूला माळशिरस, पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका, उत्तर सोलापूर आणि सोलापूर. त्यानंतर दक्षिण सोलापूर. उत्तर सोलापूर आणि सोलापूर हे एकच आहे ठीक आहे. त्यानंतर खाली आहे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला. अशा पद्धतीने 11 तालुके आपण पाहिलेत. आता सीमा बघूयात. वर बघा अहमदनगरला किंवा अहिल्यानगरला वरचा भाग लागतोय. अहिल्यानगर सीमा तयार करते. त्यानंतर इथे बघा उस्मानाबाद म्हणजेच काय धाराशिव. धाराशिवला इथे बॉर्डर तयार होते. त्यानंतर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, पश्चिम साईडला सातारा, खाली दक्षिण साईडला सांगली आणि इकडे कर्नाटक राज्य. आता आपण बघूयात की कर्नाटक राज्याला कोणकोणते तालुके लागत आहेत. बघा कर्नाटकला जर बघितलं आपण तर मंगळवेढा लागतोय. मंगळवेढा.
त्यानंतर दक्षिण सोलापूर लागतं आहे आणि अक्कलकोट लागतं आहे बघा. पूर्ण अक्कलकोट हे लागतं आहे. म्हणजे किती तालुके लागले तिथे? 3 तालुके लागलेले दिसत आहेत आपल्याला. आणि बघा इथे छोटी एक लाईन पण दिलेली आहे स्टेट बोर्डमध्ये. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांचे जे मुख्यालय आहे ते सोलापूरच असणार आहे. म्हणजे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर यांचं मुख्यालय कुठं असणार आहे? सोलापूर शहरामध्ये असणार आहे. चला पुढे जाऊयात. हां बघा आता पुढे जर पाहिलं आपण तर इथून तुम्हाला बघा लोहमार्ग पण दिसतोय. जेजुरी म्हणून जातोय तो लोहमार्ग. ठीक आहे. आता बघा अकलूज इथं दिसतंय तुम्हाला, किल्ला आहे तिथे. सांगोला इथं बघा गुरांचा बाजार भरतो. त्यानंतर नानज आहे, नानज इथे अभयारण्य आहे. बार्शीला पण इथं गुरांचा बाजार भरतो. बार्शीला इथे बघा, इथे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, मॅपमध्ये तर आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. पण लोहमार्ग बघा तुम्हाला बऱ्यापैकी जंक्शन इथं दिसतं आहे. तुम्हाला या साईडला जंक्शन तुम्हाला दिसत असेल की मुंबई पुण्याकडून पण येत आहेत. सोलापूरला पुढं लोहमार्ग जातो आहे. इथं सांगोल्याला पण लोहमार्ग जातो आहे. ठीक आहे. इथे जाळं भरपूर प्रमाणात तुम्हाला इथे लोहमार्गाचं दिसतं आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो प्राकृतिकमध्ये, जो की फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते आपण जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याला आपण जास्त फोकस करणार आहोत. तर बघा इथं सर्वात महत्त्वाचं यशवंत सागर तुम्हाला दिसत असेल. हे उजनी धरण जे आहे त्याच्या जलाशयाला आपण म्हणतो यशवंत सागर. आणि उजनी धरण हे भीमा नावाच्या नदीवर आहे. भीमा नदीवर उजनी सागर आहे. त्यानंतर करमाळा बाजूला दिसते आणि बाजूला सीना नावाची नदी दिसते. म्हणजे सीना नावाची नदी आणि भीमा नदी या दोन्ही नद्या फार महत्त्वाच्या आहेत, सीना आणि भीमा. त्यानंतर नीरा नावाची नदी आपण पाहिली होती, जी की पुणेमधून पण निघलेली होती. नीरा, त्याच्यावर नीरा देवधर नावाचं धरण पण होतं. तर ती दक्षिणेची सीमा तयार करत होती. तर नीरा नदी इथे जाऊन कोणाला मिळते? भीमाला मिळते. त्यानंतर पंढरपूर बघा, पंढरपूर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? भीमा नदीवर वसलेलं आहे पंढरपूर. ठीक आहे. पुढे इथं मान नावाची नदी आहे, सांगोलामधून येते. ती सांगोलामधून मान नावाची नदी. त्यानंतर इथे बघा भीमा नावाची नदी मग इथे थोडी बॉर्डर तयार करते सोलापूरला. आणि पुढे मग तिला सीना नावाची नदी येऊन मिळते कुडल या ठिकाणी. त्यानंतर इथे बोरी नावाची नदी आहे. त्यानंतर एकरूख तलाव आहे, एकरूख तलाव. इथं नागझरी नावाची नदी दिसते तुम्हाला. बोरी नावाची नदी आहे. कुरनूर नावाचा जलाशय बघा, कुरनूर नावाचा जलाशय. आता आपण काय बघूयात? डोंगर बघूयात. बघा वर जर दिसतंय तुम्हाला बालाघाट डोंगर. वर आपण हरिश्चंद्रगड बघितला होता, इथं बालाघाट डोंगर आहे. ठीक आहे. खाली जर पाहिलं आपण तर डोंगरामध्ये इथं बघा महादेव डोंगर. ठीक आहे. महादेव डोंगर तुम्हाला दिसते सोलापूरमध्ये. आणि आपण कोल्हापूरमध्ये काय बघितलं होतं? चिकोडीचे डोंगर पाहिले होते, चिकोडीचे डोंगर. इथं बघा शुक्राचार्य डोंगर पण आपल्याला दिसतंय. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं रामलिंग डोंगर पण दिसत आहेत या साईडला. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक फोटोग्राफिक मेमरी तुमची स्ट्रॉंग करण्यासाठी आणि एक ऑथेंटिक डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केला. तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कॉमेंट करा, जेणेकरून आम्हालाही समजेल की मग याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे का, किंवा पुढचे जेव्हा आम्ही विभाग घेऊ तर ते विभाग घेताना कशा पद्धतीने तुम्हाला ते प्रोव्हाइड करायचे याचा पण आम्ही विचार करू. तर नक्कीच तुमचे कॉमेंट तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.